सेवेचे शुभारंभ तसेच आयुर्वेद कक्षाचे उद्घाटन व पाणी पुरवठा करण्याचा संकल्प पूर्ण केला. आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये नांदेड शहरामध्ये काही भागामध्ये पाणी मिळत नव्हतं. तांत्रिक काही मुद्दे, पाण्याची उपलब्धता तांत्रिक मुद्दे काही होते आणि त्यामुळे आम्ही ते दूर करत आहोत. अडचणी ज्या आहेत त्याला आज त्याची सुरुवात केलेली आहे आणि वाल्व आम्ही वेगळा बसवून पाणी टाकी आहे, पाण्याची कमतरता नाही, पण तांत्रिक काही मुद्दे होते ते दूर करून आता या ठिकाणी पाण्याची उपलब्धता सुरू झालेली आहे. आणि त्याचबरोबर 74 सेवा महानगरपालिकेच्या आम्ही ऑनलाईन सर्व्हिसेस सुरू केल्या, म्हणजे जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, तक्रारी संदर्भातलं काय आहे, आरोग्याविषयी काय आहे, अतिक्रमण संदर्भात ज्या काही लोकांच्या तक्रारी असतील ते ऑनलाईन सेवा, म्हणजे आपण जर QR कोड स्कॅन जर केला तर ताबडतोब आपल्याला ते ऑनलाईन करता येतं, अर्ज करता येतो आणि 5 दिवसाच्या आत त्याचा निपटारासुद्धा महापालिकेने शासनाने दंड घालून दिला की 5 दिवसात त्याचा निपटारा झाला पाहिजे. आणि ज्यांना ऑनलाईन जमत नाही त्यांनी प्रत्यक्ष काउंटरला यावं, आपला अर्ज द्यावा, ती सोय दोन्ही ठेवलेल्या आहेत. ज्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये नांदेड दैनंदिन स्वरूपात छोटे छोटे प्रश्न आहेत त्याशी लोकांना विनाकारण हेलपटा मारायची गरज पडणार नाही. तो एक आम्ही विषय मार्गी लावला आणि शासनाने आज शहराच्या सफाईकरता 2-3 गाड्या पाठवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये स्वीपिंग जे व्हेकलचे आहेत, रस्त्यावरचा कचरा, धूळ वगैरे आहे ते साफसफाई रोज रात्री करायचा त्यांचा मनोदय आहे. आणि गटार क्लीनसुद्धा सक्शन मशीनच्याद्वारे ते काम करण्यात, असे 4-5 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. त्याचा एक विस्तृत शुभारंभ आज चांगला झालेला आहे आणि लोकांचा प्रतिसाद आम्ही कामाला सुरुवात केलेली ठरल्याप्रमाणे.